तुला एका रात्रीत निवडून दिलं, आता तुझं पार्सल बीडला माघारी पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना ओपन चॅलेंज दिलं होतं. अशातच मोहिते पाटलांनी शब्द खरा करून दाखवलाय. भाजपचे उमेदवार आणि फडणवीसांच्या मर्जीतील आमदार असलेल्या राम सातपुते यांचा माळशिरसमध्ये पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केलाय. मोहिते पाटलांचा पाठिंबा असल्यानं उत्तम जानकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता राम सातपुते यांचा पराभव फडणवीसांच्या देखील जिव्हारी लागलाय. राम सातपुते यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील सभा घेतली होती, मात्र राम सातपुते यांना विजय मिळाला नाही. उत्तम जानकर यांना 25व्या फेरी अखेर 1,21,713 मते मिळाले असून 13,147 मतांचं मताधिक्य आहे. येथून भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना 1,08,566 मत मिळाल्याचं दिसून आलं. गत 2019च्या निवडणुकीत येथून भाजपचे राम सातपुते विजयी झाले होते. त्यांना राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी टफ फाईट दिली होती. यंदाही येथील मतदारसंघात अशीच लढत फिक्स आहे. मात्र यंदा राजकीय स्थित्यंतर आणि गणित बदलली आहेत, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली होती. अखेर आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालात माळशिरस मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झालेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, कमेंट आणि शेअर करा.